एका छोट्या गावात आर्या नावाची मुलगी राहत होती. ती साधी, शांत पण मोठी स्वप्न पाहणारी होती. तिचं स्वप्न होतं स्वतःचं काहीतरी बनवायचं, स्वतःचं नाव मिळवायचं. पण घरची परिस्थिती काहीशी कठीण होती. आई आजारी, वडील रिक्षा चालवायचे आणि घरात पैशांची नेहमी टंचाई. अशात आर्याने ठरवलं, मी काहीतरी करणारच. ती रोज कॉलेज संपल्यावर शिवणकाम शिकायला जायची. रात्रभर कपडे शिवायची आणि सकाळी पुन्हा अभ्यास. कधीकधी इतकी थकायची, डोळे उघडं ठेवणंही अवघड व्हायचं. एक दिवशी तिची मैत्रीण म्हणाली, आर्या, तू एवढी मेहनत करतेस पण काहीच बदलत नाहीये ना? त्या क्षणी आर्याचं मन तुटलं. पण ती स्वतःशीच म्हणाली, थकली आहे मी, पण थांबणार नाही. ती रोज थोडं थोडं पुढं जात राहिली. कधी शिवण मशीन बंद पडलं, कधी ग्राहकांनी काम नाकारलं, कधी वीज गेली म्हणून रात्रभर झोपही झाली नाही. पण आर्याने हार मानली नाही. एक दिवस तिचा डिझाईन केलेला कपड्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी तिचं काम ओळखायला सुरुवात केली. हळूहळू तिचं स्वतःचं बुटीक सुरू झालं. त्या दिवशी ती पुन्हा जुन्या मशीनकडे गेली. बघत म्हणाली, थकले दिवस होते पण थांबले नाही, म्हणून आज इथं आहे. मोरल ऑफ स्टोरी, थकली तरी चालेल पण थांबू नकोस. सातत्य म्हणजे जादू. ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.